हरी उच्चारणी अनंत पापराशी, हरिनामाची अमर्याद शक्ती. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, वैष्णव हो, मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य हरिपाठाच्या मालिकेत आणखी एका पवित्र भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण हरिपाठातील एक असा अभंग समजून घेणार आहोत जो फक्त भक्ती शिकवत नाही तर हरिनामामध्ये किती असीम शक्ती दडलेली आहे याचा अनुभव देतो. आजचा अभंग आहे की हरी उच्चारणी अनंत पापराशी. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारूया. आपल्या आयुष्यात किती चुका झाल्या असतील, किती वेळा आपण नकळत कोणाचं मन दुखावलं असेल, किती वेळा राग, लोभ, अहंकार यामध्ये आपण अडकलेलो असू. या सर्वातून मुक्त होण्याचा काही सोपा मार्ग आहे का? संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो आहे, आणि तो मार्ग म्हणजे हरिनाम. अभंग असा आहे की हरिनाम उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षणमात्रे, तृण अग्निमेये समरस झाले, तेचे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र पैप अगधा, पळे भूत बाधा भय यांचे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरी उच्चारणी अनंत पापराशी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या सुरुवातीलाच एक असा संदेश देतात की ते म्हणतात, हरीचं नाम प्रेमाने घेतलं तर जन्मजन्मांची पापं नष्ट होऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की फक्त नाव घेतलं आणि सर्व काही संपलं. येथील पाप म्हणजे अहंकार, राग, द्वेष, लोभ, भीती, नकारात्मक विचार हे सर्व मनावर जमा झालेल्या धुळीसारखे असतात. हरिनाम त्या धुळीला स्वच्छ करतो. जसं सकाळचा सूर्य अंधार दूर करतो तसंच हरिनाम मनातील अंधार दूर करतो. जातील लयाशी क्षणमात्रे. मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो, माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, आता माझं काय होणार? पण विठ्ठल या न्यायाधीशापेक्षा अधिक दयाळू पिता आहे. जो मनापासून त्याच्याकडे येतो त्याला तो कधीही दूर लोटावत नाही. हरिनाम म्हणजे पश्चातापाच नाही तर नवीन जीवनाची सुरुवात आहे. तृण अग्निमेये समरस झाले. ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर उदाहरण देतात. गवताचा एक छोटासा पुंचका ज्या वेळेमध्ये पडला तो एका क्षणात राख होतो. त्याचप्रमाणे हरिनामाची अग्नी मनातील वाईट संस्कार जाळून टाकते. मित्रांनो, आज आपण मोबाईल, स्पर्धा, ताण, चिंता, नकारात्मकतेमध्ये जगत आहोत. या सर्वांचा एकच उपाय आहे, रामकृष्ण हरी. तैसे नामे केले जपता हरी. फक्त ओठांनी नाही तर हृदयातून हरिनाम घ्या. जेव्हा प्रत्येक श्वासामध्ये विठ्ठलाचं नाव येऊ लागतं तेव्हा जीवन बदलायला सुरुवात होते. नाम म्हणजे केवळ उच्चार नाही, नाम म्हणजे परमेश्वराची उपस्थिती आहे. हरी उच्चारण मंत्र पे अगदा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हा जगातील सर्वात महान मंत्र आहे. वेदांनी ज्याचा गौरव केला, उपनिषदांनी ज्याचं महत्त्व सांगितलं, संतांनी ज्याचा अनुभव घेतला, तो मंत्र म्हणजे हरिनाम. त्याची शक्ती शब्दांच्या पलीकडची आहे. पळे भूतबाधा भय यांचे. येथे भूतबाधा म्हणजे फक्त अदृश्य शक्ती नव्हे तर भीती, नैराश्य, चिंता, अस्वस्थता, नकारात्मक विचार, मनातील असुरक्षितता. हरिनाम घेतल्याने मनामध्ये धैर्य निर्माण होते, विश्वास वाढतो, आत्मबल जागृत होते. म्हणून संत म्हणतात, जिथे हरिनाम आहे तिथे भीती राहत नाही. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. ही ओवी अत्यंत भावपूर्ण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा विठ्ठल सर्व शक्तिमान आहे. तो अशक्य शक्य करू शकतो. तो दुःखामध्ये आनंद देऊ शकतो. तो अशांत मनाला शांत करू शकतो. तो अश्रूंना भक्तीत बदलून शकतो. न करवे अर्थ उपनिषदा. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराज एक अद्भुत गोष्ट सांगतात. उपनिषद, वेद, शास्त्रांनी ज्या परंपरा
सत्यांचं वर्णन करत प्रयत्न केला ते सत्य हरिनामाचा एका उच्चारांमध्ये अनुभवता येतं. म्हणूनच संतांनी नेहमी सांगितलं रामकृष्ण हरी, कारण नाम हा अनुभव आहे, तोच वाचण्याचा विषय नाही, तो जगण्याचा विषय आहे. आज आपण खूप काही शिकतो, खूप कमवतो, खूप धावतो, पण मन अशांत. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सकाळी उठल्यावर काही मिनटं हरिनाम घ्या, झोपण्यापूर्वी विठ्ठलाचं नामस्मरण करा, संकटामध्ये घाबरू नका, रामकृष्ण हरी म्हणा, कारण हरिनामात मनाला शक्ती देतो, हरिनाम भीती दूर करतो, हरिनाम जीवन बदलतं. वैष्णव हो, हजारो मंत्रांपेक्षा एकदा मनापासून घेतलेलं हरी हे नाव अधिक प्रभावी आहे. आजपासून रोज हरिनाम घ्या, स्वतःचं मन पवित्र करूया आणि विठ्ठलाच्या चरणी आपलं जीवन अर्पण करूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय 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 हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली.